नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषय वर्धीच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज लेक्चर बघतोय आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास जाणून घेताना आपल्याला त्याची काही पार्श्वभूमी बघणं खूप गरजेचं आहे, बरोबर? चला सुरू करूया आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताची सुरुवात औरंगजेबाच्या मृत्यूपासून मारतात. औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला होता? 3 मार्च 1707 भिंगार या गावी. भिंगार हे गाव कुठे आहे? अहमदनगर. अहमदनगरचे क्षेत्रफळ एकदम छान 17,048. भिंगार या गावी कोणाचा मृत्यू झाला होता? औरंगजेबाचा. औरंगजेबाचा मृत्यू जरी भिंगार या गावी झाला असला तरी त्याची कबर खुलताबाद या ठिकाणी आहे. संभाजीनगर खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर स्थित आहे, बरोबर? औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा कितवा सम्राट होता? 6वा सम्राट होता. कितवा? 6वा. औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा 6वा सम्राट होता. 6वा सम्राट होता. कितवा? 6वा. एकदम छान. आधुनिक भारताचा इतिहास. इसवी सन 1453 मध्ये कधी? इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टेंटिनोपॉल हे ठिकाण जिंकून घेतलं. कोणतं? कॉन्स्टेंटिनोपॉल हे ठिकाण जिंकून घेतल्यामुळं युरोपातून भारतात येण्याचा खुशकीचा मार्ग बंद झाला. जो भारतात येण्याचा मार्ग होता ना, तो मार्ग बंद झाला. का? कारण तुर्कांनी कॉन्स्टेंटिनोपॉल हे ठिकाण जिंकून घेतलं होतं. कधी? 1453 मध्ये. एकदम छान, एकदम छान. पुढे बघायचंय आपल्याला. 12 ऑक्टोबर 1492 मध्ये कोण आला होता? कोलंबस. कोलंबसने काय शोधली? अमेरिका. अमेरिकेला अमेरिका नाव हे कशावरून पडलं? एकदम छान. कोणावरून? अमेरिगो वेस्पुसी या व्यक्तीने अमेरिकेला अमेरिका हे नाव दिले. स्वतःच्या नावावरून नाव ठेवलं ना. हा. आणि 1492 मध्ये अमेरिका कोणी शोधली? कोलंबसने. एकदम बरोबर, एकदम बरोबर. 1486 मध्ये बोर्थेलेम्यू डायरसन याने काय शोधलं? आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर कोण उतरला? बोर्थेलेम्यू डायरसन. कधी? 1486 मध्ये. एकदम छान. मस्त मस्त. 23 मे 1498 रोजी. कधी? 23 मे 1498 ला वॉस्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून दक्षिण भारतात आला. कोणत्या ठिकाणी? कालिकत बंदर, सध्याचे केरळ. केरळचं नवीन नाव केरळम. सध्याचं नाव केरळम. 23 मे 1498 ला वॉस्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरावर उतरला. कालिकत बंदरावरती झामोरीन या नावाच्या राजाने त्याचं स्वागत केलं. कोणी? झामोरीन नावाच्या राजाने त्याचं स्वागत केलं. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला सत्ता संस्थापक. हा. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला सत्ता संस्थापकचं श्रेय जातं फ्रान्सिस दी आल्मेडा या व्यक्तीला. आणि दुसरं श्रेय जातं अल्फोन्सो दी अल्बकुर्ग. कोणाला? एकदम छान. अल्फोन्सो दी अल्बकुर्ग. 1503 मध्ये पोर्तुगीजांची पहिली वखार स्थापन झाली कोचीन या ठिकाणी. कुठे? कोचीन. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी आदिलशाह कडून गोवा हे ठिकाण जिंकून घेतलं. कोणतं? गोवा. एकदम छान. 1534 मध्ये आदिलशाह कडून दीव हे जिंकलं. दीव हे ठिकाण जिंकलं. कोणतं? दीव. मस्त. 1556 ला पोर्तुगीजांचा प्रिंटिंग प्रेस कारखाना स्थापन झाला. कोणता? प्रिंटिंग प्रेस. मुद्रण व्यवसाय. प्रिंटिंग प्रेस. मुद्रण व्यवसाय आपण मराठी भाषा शिकताना बघितलं होतं. मुद्रण व्यवसायाचा पाया विल्यम कॅरीचं पुस्तक द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 मध्ये मुद्रण व्यवसायाचा पाया विल्यम कॅरीने घातला होता, बरोबर? हा जो मुद्रण कारखाना आहे ना, मुद्रण कारखाना पोर्तुगीजांना पहिले इथिओपिया या ठिकाणी स्थापन करायचा होता. कुठं? इथिओपिया. पण इथिओपियाला न करता त्यांनी कुठं स्थापन केला? सेंट पॉल कॉलेज. कुठं? सेंट पॉल कॉलेज गोवा येथे स्थापन केला. कधी? 1556 मध्ये. मस्त. छान छान छान. आधुनिक मुद्रणाचा शोध कोणी लावला? जॉन गुटेनबर्ग या व्यक्तीला श्रेय जातं. कसलं?
आधुनिक मुद्रण व्यवसायाचा पाया घालण्याचं. कोणाला? जॉन गुटेनबर्ग. गुटेनबर्ग यांनी युरोपमध्ये कधी स्थापन केला? इसवी सन 1450 मध्ये मुद्रण व्यवसायाचा शोध लागला होता. विचार करा, मुद्रण व्यवसाय किती जुना व्यवसाय आहे. समजतोय? हा. पुढचं, भारतीय भाषेतील पहिले पुस्तक कोणते? दौत्रिना क्रिस्ताम. कोणत्या भाषेमध्ये? कोकणी भाषेमध्ये. कोकणी भाषेला खूप जुना पुरावा आहे. कधी? 1557 मध्ये कोकणी भाषेत कोणतं पुस्तक छापलं गेलं? दौत्रिना क्रिस्ताम. छान छान छान, मस्त. आता इकडे यायचं. 1961 ला पोर्तुगीजांनी गोव्यावरून सत्ता सोडली. कधी? 1961 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा सोडून दिला. 19 डिसेंबर 1961 ला. कधी? 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. गोवा मुक्ती संग्राम, गोवा स्वातंत्र्य दिवस. गोव्याचा स्वातंत्र्य दिवस 19 डिसेंबर 1961. मस्त मस्त. दुसरी आहे डच सत्ता. आपण बघतो डच सत्ता. आपण या सत्ता क्रमाने नाही बघत आहे. आपण ज्या सत्ता छोट्या आहे किंवा ज्यांचा इतिहास छोटा आहे पहिले त्या सुरुवातीला लिहून घेतोय. जशी इंग्रज सत्ता विस्ताराने खूप मोठी आहे, त्यामुळे ती आपण शेवट बघणार आहे. आता कोणती सत्ता बघतोय आपण? डच सत्ता. भारतामध्ये येणारी दुसरी सत्ता कोणती? डच सत्ता. एकदम छान. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 1602 ला डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. डचांच्या वखारीची तुम्हाला एक ट्रिक सांगितली. बापूस. कोणती? बापूस. एकदम छान. बावरून बालासोर सध्याच मछलीपट्टणम. पूवरून पुलिकत. छान. सुवरून सुरत. जी बालासोर आहे, बालासोर कधी स्थापन झाली? 1605. एकदम छान. जी दुसरी स्थापन झाली पुलिकतला कधी स्थापन झाली? कधी? 1610. जी तिसरी स्थापन झाली 1616. कधी? 1616. डचांच्या 3 वखारी बापूस. 5, 10, 16. एकदम छान. बावरून पूवरून सुवरून सुरत. डचांच्या 3 वखारी समजल्या? इथपर्यंत काय अडचण? डच हे भारतामध्ये आलेली दुसरी सत्ता आहे. आपण बघितलं PDEF. पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. परकीय सत्ता भारतात येण्याचा क्रम कसा आहे? PDEF. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. एकदम छान. म्हणजे डच हे भारतात येणारी कितवी सत्ता आहे? दुसरी. कितवी सत्ता? दुसरी. डचांचं मुख्य व्यवसायाचं ठिकाण किंवा मुख्य व्यवसाय कोणता होता? जेवढ्या बी परकीय सत्ता भारतामध्ये आल्या त्यांचं महत्वाचं मूळ म्हणजे मसाल्याचे पदार्थ. आणि त्यातल्या त्यात दक्षिण भारत, केरळ जवळचा भाग हा मसाल्याने संपन्न असल्यामुळं परकीय सत्तांचा कल जास्त दक्षिण भारतामध्ये होता. कुठं होता? दक्षिण भारतात होता. एकदम छान. डचांचा शेवट कुठे झाला? बेदारच्या लढाईमध्ये. कधी? 1759 मध्ये डच सत्तेचा शेवट झाला बेदारच्या लढाईमध्ये. कुठे? बेदारच्या लढाईमध्ये. आणि भारतामध्ये डच सत्तेचा शेवट झाला 1825 मध्ये. दोघांमधला फरक समजला? डचांचा पराभव बेदारच्या लढाईमध्ये झाला. कधी? 1759. आणि भारतातील डच सत्तेचा शेवट कधी झाला? 1825. डच सत्ता सगळ्यांना समजली का? सगळ्यांना सोयीस्कर समजली? पुढची सत्ता आहे आपली फ्रेंच सत्ता. कोणती? फ्रेंच सत्ता बघताना मला सांगायचं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? एकदम छान. 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार करण्यासाठी सुरुवात त्याच्या 4 वर्षांनी केली. कधी? 4 वर्षांनी. 1668 मध्ये. एकदम छान. 1674 ला
कोणतं ठिकाण? पॉंडिचेरी. पॉंडिचेरी फ्रेंचांच्या वसाहतीचं मुख्य ठिकाण कोणतं? पॉंडिचेरी. जर तुम्ही कधी पॉंडिचेरीला गेले तुम्हाला पॉंडिचेरीचे दोन रूप दिसतील, एक आपलं भारतीय पॉंडिचेरी आणि एक फ्रेंच पॉंडिचेरी. तिथं आज पण फ्रेंच भाषा बोलली जाते. पॉंडिचेरीचा असा खूप सारा भाग आहे का तिथं आज पण फ्रेंच कल्चर आहे. फ्रेंच कल्चर आहे. तुम्ही दुकानं बघशाल, रस्ते बघशाल ते फ्रेंच बनावटीचे, आणि काही भाग बघशाल तर तो आपला भारतीय पद्धतीने. समजलं का? 1674ला पॉंडिचेरी हे फ्रेंचांच्या वसाहतीचे मुख्य ठिकाण बनले. कोणते? हा, फ्रेंचांच्या वसाहतीचे मुख्य ठिकाण कोणते होते? पॉंडिचेरी. पॉंडिचेरीचा संस्थापक कोणाला मानतात? फ्रान्सिस मार्टिन. फ्रान्सिस मार्टिन याला काय पॉंडिचेरीचा संस्थापक मानतात? कोणाला? फ्रान्सिस मार्टिन याला पॉंडिचेरीचा संस्थापक मानतात. लिहिलं? 1760ला जे वॉन्दिवॉसचं युद्ध झालं, वॉन्दिवॉसच्या युद्धामध्ये फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. कुठं? वॉन्दिवॉसच्या युद्धामध्ये फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. आणि जर विचारलं भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट 1954ला, भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट 1954 मध्ये झाला. 1954. या आता इकडं या भागावर फ्रेंच सत्ता समजली? सगळ्यांना सोयीस्कर समजली? आता पुढच्या घटकावर यायचं, इंग्रज सत्ता. 31 डिसेंबर 1600ला इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. काय? 31 डिसेंबर 1600ला इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. राणी एलिझाबेथ यांनी कंपनीला व्यापारासाठी 15 वर्षाची सनद दिली. कधी? 15 वर्षाची सनद दिली. 15 वर्षाची सनद दिली. 1608ला कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीरच्या दरबारी गेला. कोणाच्या? हा, 1608ला इंग्रजांचा एक वकील होता, त्यांना भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करायची होती, वसाहत स्थापन करायची होती. पण जहांगीर वसाहत स्थापन करू देत नव्हता. जहांगीर परवानगी देत नव्हता. इंग्रजांनी काय केलं माहिती का? त्यांचा एक चालाक वकील पाठवला, एक हुशार वकील पाठवला. कोण? कॅप्टन हॉकिन्स भारतामध्ये आला, जहांगीरच्या दरबारी गेला. जहांगीराला डायरेक्टली न सांगता का मला वसाहत स्थापन करायची, त्याला खूप सारे उपहार दिले, खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या. कोणाला? जहांगीरला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या. त्याच्याशी मैत्री वाढवली तेव्हा त्याला प्रस्ताव दिला का मला भारतामध्ये सत्ता स्थापन करायची आहे, मला वसाहत स्थापन करायची आहे व्यवसायासाठी. कशासाठी? मला भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी सत्ता स्थापन करायची आहे. तेव्हा जहांगीराने 1608ला कॅप्टन हॉकिन्सला वसाहत स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. एकदम छान. कधी दिली? 1608ला वसाहत स्थापन करण्यासाठी परवानगी दिली. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इंग्रजांच्या 3 मुख्य वखारी. त्याची ट्रिक लिहिली आपण. ट्रिक सांगता येईल का? सु म पा. कोणती? सु म पा. सु वरून, म वरून, पा वरून पटना. एकदम छान. जी सुरत आहे, सुरतची कधी स्थापन झाली? 1608. जी मछलीपट्टणमची कधी स्थापन झाली? 1611. आणि जी पाटणा आहे, पाटणा तयार झाली 1615ला. एकदम छान. इथपर्यंत कोणाला काय अडचण? 1661ला पोर्तुगीज राजकन्या होती कॅथरीन ब्रिगेन्झा नावाची. कोण? पोर्तुगीजांची एक राणी होती, राजकन्या राजाची मुलगी होती. कोण? कॅथरीन ब्रिगेन्झा. हिचं लग्न झालं कोणाशी? एक इंग्रज राजपुत्र होता. कोण? इंग्रज राजपुत्र होता. इंग्रजांचा एक राजपुत्र होता, राजा होता, चार्ल्स दोनचा विवाह झाला कॅथरीन ब्रिगेन्झाशी. कधी? 1661 मध्ये ब्रिटिश राजकन्या, पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रिगेन्झा यांचा विवाह ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दोनशी झाला. पोर्तुगीजांनी काय केलं माहिती का? पोर्तुगीजांनी चार्ल्स दोनला मुंबई हे भेट म्हणून दिलं. कोणतं भेट? मुंबई हे भेट. आत्ताच आपलं गेटवे ऑफ इंडिया हे चार्ल्स दोनला भेट स्वरूपात दिलं. चार्ल्स दोनने काय केलं माहिती का? चार्ल्स दोन भेटाचं काय करणार नाही ना. मग त्याने काय केलं?
पुढे ते ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिलं. वार्षिक भाडं होतं 10 पाऊंड. 10 पाऊंड भाडे तत्वावर कोणाला दिलं? ईस्ट इंडिया कंपनीला वापरण्यासाठी दिलं भाडे तत्वावर. भाडं किती होतं? 10 पाऊंड. इसवी सन 1700 मध्ये कलकत्ता येथे सेंट विल्यम फोर्ट नावाचा किल्ला स्थापन केला. कोणी? इंग्रजांनी. इसवी सन 1700 मध्ये. कोणता? सेंट विल्यम फोर्ट किल्ला. सेंट विल्यम फोर्ट किल्ला आहे ना, 3 मुख्य गाव मिळून तयार झाला. कालिकता, सतानाती आणि गोविंदपुरा, सतानाती, कालिकता या 3 गावांचं मिळून सेंट विल्यम फोर्ट किल्ला तयार झाला. याच गावांचे पुढे चालून शहरीकरण होऊन सध्याचे कलकत्ता हे शहर स्थापन झाले. कलकत्ता कशाची राजधानी आहे? बेंगॉल. पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. इथपर्यंत कोणाला काय अडचण? हा, इंग्रजांचा भारतातील आलेला पहिला वकील कोण? कॅप्टन हॉकिन्सला दर्जा दिला जातो. काय? इंग्रजांचा भारतात आलेला पहिला वकील कोण? कॅप्टन हॉकिन्स. इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंतचा घटक समजला? ओके.